पुण्याच्या मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मुंबईमध्ये बैठक आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थ या निवासस्थानी बैठक आहे। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन केलेलं आहे। पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर सुद्धा या दरम्यान चर्चा होणार आहे। पुण्यानंतर नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा बैठक होणार आहे। शिवतीर्थ हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं निवासस्थान आहे आणि या ठिकाणी पुण्यातल्या मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक सध्या सुरू आहे। नियुक्ती संदर्भात किंवा आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सुद्धा राज ठाकरे या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील आणि पुण्यानंतर नाशिकच्या सुद्धा मनसे पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थ या निवासस्थानी बैठक राज ठाकरेंसोबत होणार आहे। मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते या बैठकीसाठी शिवतीर्थ या निवासस्थानी येत आहेत आणि पुण्यातल्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर नाशिकच्या सुद्धा पदाधिकाऱ्यांशी ते बोलणार आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून। शिल्पा, काय नेमकं आजच्या या बैठकीमध्ये ठरू शकतं? कारण नियुक्त्यांबाबत सुद्धा चर्चा होती असं समजतंय, तर या नियुक्त्या आज निश्चित होऊ शकतात का मनसेच्या? रिद्धी, आपण जर पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी आज पुण्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे। कार्यकर्ते देखील आणि पदाधिकारी देखील शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात बैठकीला देखील सुरुवात होईल। मात्र आपण जर पाहिलं तर पालिकेच्या निवडणुकांचा अजेंडा याच्यामध्ये महत्त्वाचा मानला जात आहे। त्याचबरोबर पुण्यामधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांसह विविध विषयांवर या बैठकीमध्ये देखील चर्चा होणार आहे। राज ठाकरे स्वतः कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहे। पालिकेच्या निवडणुकांचे जे आदेश देण्यात आलेले आहे 4 महिन्यांपर्यंतचे, त्यानुसार ही आताच मोर्चे बांधणी केली जात आहे। वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली जाईल। विधानसभेमध्ये जे अपयश हाती आलं ते अपयश पुन्हा हाती येऊ नये किंवा कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी या बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील आजच केल्या जातील। त्याचबरोबर विविध विषयांवर देखील चर्चा केली जातील आणि पालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्यावर खास करून चर्चा केली जाईल आणि या निवडणुकीमध्ये पालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मनसेला आपल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यामध्ये कसं यश येईल हे देखील महत्त्वाचं आहे आणि त्याच विषयावर आज महत्त्वाची चर्चा केली जाईल आणि त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत। रिद्धी जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शिल्पा।